लोकशाही ही केवळ शासन व्यवस्था नाही, एक संस्कृती आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला एक महत्त्वाचा अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पण एक गंभीर प्रश्न आपल्या समोर आज उभा आहे. लोकशाहीच्या नावाखाली सार्वजनिक संपत्तीचे खाजगी केंद्रीकरण तर होत नाही ना? राजकारण, प्रशासन आणि आर्थिक शक्ती यांचा एकत्रित प्रभाव लोकशाहीच्या मूळ तत्वावर परिणाम करत आहे का? आज आपण या विषयाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय संविधान हे जगातील सर्वात व्यापक संविधान मानले जाते. संविधानाने नागरिकांना अनेक मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. या अधिकारामुळे नागरिकांना शासनावर टीका करण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि लोकहिताचे मुद्दे मांडण्याचा अधिकार मिळतो. परंतु कोणताच अधिकार जबाबदारीशिवाय टिकू शकत नाही. जेव्हा अधिकारांचा वापर सार्वजनिक हितासाठी न होता स्वतःसाठी होतो, तेव्हा लोकशाही कमजोर होऊ लागते. ती म्हणजे जनतेच्या मालकीची संपत्ती, जसे की सरकारी जमीन, नैसर्गिक संसाधने, पायाभूत सुविधा, सरकारी निधी आणि सार्वजनिक ही संपत्ती संपूर्ण समाजाच्या विकासासाठी असते. परंतु जेव्हा ही संपत्ती काही व्यक्ती किंवा गटाच्या नियमांमध्ये जाते, तेव्हा लोकशाही समतोल व्यवस्था बिघडू लागते. भारतीय राजकारणात एक प्रवृत्ती स्पष्टपणे दिसते. सत्ता आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी केंद्रित दिसतात. काही वेळा राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमतातून मोठ्या आर्थिक व्यवहारांची साखळी तयार होते. मोठे प्रकल्प, मोठी कंत्राटे, जमीन व्यवहार आणि सहकारी संस्थांची नियंत्रण या माध्यमातून एक राजकीय आर्थिक नेटवर्क तयार होते. या नेटवर्कमध्ये नेते, उपनेते, पदाधिकारी आणि राजकीय लाभार्थी कार्यकर्ते हे सर्व घटक एकत्र जोडले जातात आणि हळूहळू सार्वजनिक संसाधने काही हातात केंद्रित. गेल्या काही दशकात राजकीय नेत्यांच्या मालमत्तेत झालेली वाढ हा एक अभ्यासाचा विषय आहे. निवडणूक प्रतिज्ञा पत्रामध्ये अनेकदा दिसते की काही वर्षापूर्वी काही लाखामध्ये असलेली संपत्ती नंतर कोट्यावधी रुपयात कशी पोचते. हा विकास फक्त व्यवसायामुळे झाला का, की सार्वजनिक प्रभाव त्यामागे? प्रश्न विचार लोकशाही. उलट हा प्रश्न विचारणे म्हणजेच लोकशाही जिवंत ठेवणे.
आज सोशल मीडिया आणि माध्यमांचा प्रभाव प्रचंड आहे. पण अनेक वेळा खऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी राजकीय आरोप प्रत्यामध्ये संपूर्ण चर्चेचा फोकस बदलतो. भ्रष्टाचारावर प्रश्न विचारले की त्याला राजकीय सूड किंवा धारात्मक हल्ला असे म्हटले जाते. परिणामी खरा प्रश्न मागे पडतो आणि शाही पारदर्शकता कमी होते. लोकशाही टिकवण्याची सर्वात मोठी ताकद जनतेकडे असते. नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजेत. माहिती अधिकाराचा वापर केला पाहिजे. सार्वजनिक निधीचा हिशोब मागितला पाहिजे. लोकशाही फक्त मतदानाची व्यवस्था नाही, सतत चालणारी जनतेची सहभाग प्रक्रिया आहे. भारतीय लोकशाही आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे. संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी आहे. परंतु जर त्याच स्वातंत्र्याचा वापर करून सार्वजनिक संपत्तीचे खाजगी केंद्रीकरण होत असेल तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत: पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जागरूक नागरिक. कारण लोकशाही फक्त शासन व्यवस्था नाही, ती जागृत समाजाची ओळख आहे. आपल्याला विचार महत्त्वाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. कारण प्रश्न विचारणारा समाजच लोकशाही जिवंत ठेवतो. धन्यवाद. मी संपादक श्री प्रमोद सस्ते @ प्रगती चळवळ.